गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आज अशोक खरात याच्या सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिरात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली। यावेळी देसाई यांनी मिरगाव ग्रामस्थांशी संवाद देखील साधला। तसेच अशोक खरात यांच्यावर मकुका लावण्यात यावी अशी मागणी एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडे मागणी करणार असल्याचं सांगितलं। जो प्लॅस्टिकचा नाग नाशिकच्या मार्केटमध्ये मिळायचा, त्याच्यामध्ये रिमोट टाकून त्याला चांगलं कातडं आणि कापड लावून त्याच्यामध्ये रिमोट हे करून जे आहे ते लोकांना डोळे झाकायला लावायचे आणि नाग माझं कसं ऐकतो अशा पद्धतीचं जे आहे ते अशोक खरात दाखवायचा आणि त्याला ही लोक जी आहेत ती अंधश्रद्धेला बळी पडायची। हे सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर माझ्याकडं जी तक्रार आली होती तेव्हा सांगितलं होतं की ईशान्येश्वर मंदिरामध्ये खाली पायऱ्या उतरून गेल्यानंतर जो भुयार आहे किंवा जो गाभारा आहे किंवा तिथं जी काही मोठी खोली आहे त्या कोपऱ्यात सुद्धा घेऊन, म्हणजे जिथं पिंड आहे, जिथं देव आहे, देवाला सुद्धा हा जो आहे तो अशोक खरात घाबरला नाही। त्याच्या शेजारी सुद्धा काही महिलांना बोलवून जो आहे तो चुकीचे प्रकार करायचा आणि हे अत्यंत गंभीर होतं। म्हणून ईशान्येश्वर मंदिरात मध्ये यायचं होतं, काही गावातल्या लोकांनाही भेटायचं आहे, काही लोक जे पुढे येत नाही आहेत किंवा अनेक प्रकार काही झाले असतील त्यांना पोलिसांनी जरी आव्हान केलं असेल तरी एक सामाजिक भान राखून सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी त्यांना आव्हानही करणार आहे आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत हे सांगणार आहोत। आणि म्हणूनच आज मिरगावला मी इथं आले होते आणि त्याचा हा जो फार्म हाऊस आहे, म्हणजे एखादा इतका आलिशान फार्म हाऊस, अनेक वेगवेगळ्या जमिनी ज्या हडपल्या गेलेल्या आहेत, अनेकांना जे आहे ते आपण बघितलं असेल जमिनीच्या बाबतीत काही लोकांना गायब केलं गेलेलं आहे, काही जणांना ठार मारलं गेलेलं आहे, हे सगळं समोर यायचं आहे आणि त्यासाठी जे काही सहकार्य लागेल किंवा जे आम्हाला काही करता येईल जनतेच्या माध्यमातून ते आम्ही पोलिसांना सहकार्य करणार आहोत। 5 मार्च 2026ला माझ्याकडे रात्री जो आहे तो उशिरा हा पेनड्राईव्ह आला। त्यातले काही गंभीर जेव्हा लैंगिक शोषणाचे व्हिडिओ पाहिले तेव्हा ते पाहिल्यानंतर 6 तारखेला तातडीनं पत्रकार परिषद घ्या असं त्या लोकांचं म्हणणं होतं। पण त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की 12 मार्च 2026ला अशोक खरातचं ऑस्ट्रेलियाचं जे आहे ते तिकीट काढलेलं आहे आणि आम्ही जर पत्रकार परिषद घेतली असती तर तातडीनं मला वाटते की 6 मार्चला रात्रीच तो कुठल्या तरी परदेशात गेला असता आणि हे आम्हाला नको होतं। ज्या पद्धतीचे गंभीर आणि अश्लील आणि घाणेरडे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये त्याला शिक्षा होणं, त्याला जे आहे ते पोलीस कोठडीपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम होतं आणि म्हणून तातडीनं नगरचे काही लोक आमच्याबरोबर होते आणि नाशिकचे काही लोक होते। त्यामुळे नगरचे जे SP आहेत सोमनाथजी घारगे यांच्याकडे 6 मार्च 2026ला सकाळी ते प्रकरण तातडीनं आम्ही तिथं पाठवलं आणि तिथल्या SPंनी सुद्धा हे सगळे व्हिडिओ बघून त्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्या ॲडिशनल SPंच्या माध्यमातून ते DGंपर्यंत पाठवलं आणि DGंनी CMपर्यंत पाठवून CMनी जे आहे ते हे गंभीर व्हिडिओ पाहिल्यानंतर नाशिक पोलिसांना आदेश दिले आणि त्यामध्ये आपण बघितलं असेल की फिर्यादी महिला जी आहे ती तातडीनं पुढे येत नव्हती, ती 16 तारखेला आणि आली, त्यांची फिर्याद दाखल झाली आणि अशोक खरातलं जे आहे ते अटक झालेली आहे। त्यामुळे या प्रकरण माझ्याकडे 5 मार्चला आल्यानंतर तातडीनं म्हणजे साधारण 8 तासाच्या आतच आम्ही जे आहे ते पोलीस यंत्रणा असेल, शासकीय यंत्रणा असेल किंवा संबंधित मंत्री असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम झालं आणि खऱ्यातला ज्या काही बेड्या ठोकल्या गेल्या त्याच्यासाठी जी एक टीम गुप्तपणे काम करत होती त्या टीमची मी एक सदस्य आहे। त्यामुळे मला अभिमान आहे की खरातचं हे जे काही प्रकरण किंवा आता पुढं ज्या काही गोष्टी येत आहेत ते पुढं आणण्यासाठी आम्ही जो आहे तो पुढाकार घेतला आणि तो यशस्वी झाला। गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे हे सगळे कार्यकृत्य सुरू होते। तसेच मला संधी मिळाली तर त्याच्या 2 कानाखाली लावणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। आज भोंदू अशोक खरात याला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे, त्यामुळे न्यायालयाबाबत याबाबत काय निर्णय देणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।